सर्व सेवकांना जय श्रीराम। काल वसुबारसपासून आपल्या सनातन हिंदू संस्कृतीतील दिवाळी या सणाला सुरुवात झालेली। आज धनत्रयोदशी म्हणजेच ज्या आयुर्वेदरूपी ज्ञानाने सर्व समाज जीवनाला आरोग्याचं ज्ञान दिलं, आरोग्यरूपी आयुष्य आरोग्याने आपलं फुलवलं, अशा त्या धनलक्ष्मी देवतेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनलक्ष्मी असेल, पैसा असेल, आरोग्य असेल, संपत्ती असेल याचा प्रभाव वाढतो। परंतु खरं तर शेवकरांनो, आपल्या सर्वांसाठी आपली लक्ष्मी देवता म्हणजे आपले शेवगावमधील सर्व व्यापारी बंधू, या शेवगावमधील कष्टकरी लोक, या शेवगावमधील जे उद्योग व्यवसाय वाढवतात अशीच लोक आहेत। खरं तर या दिवाळी सणाच्या दिवशी या लोकांच्या माध्यमातूनच आपल्या गावचं अर्थचक्र हे करत असतं। आज मी सर्वांना हात जोडून नम्रतेने विनंती करतो की या व्यापारी वर्गाचा व्यापार कसा वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे। माझी विनंती आहे की ऑनलाईन खरेदी टाळा। आज या सणासाठी आपल्या शेवक सारख्या ठिकाणी अनेक आपत्ती असतील, पूर असेल, या ठिकाणी शेअर मार्केटमध्ये घोटाळा असेल, या ठिकाणी अनेक गोष्टी असतील, त्यामुळे अनेक दुष्टचक्र आपल्या व्यापारपेठेवर आहे। आपल्या सर्व नागरिकांना मी नम्र विनंती करतो की या ठिकाणी ऑनलाईन खरेदी टाळायची। ज्या काही वस्तू आपल्याला घ्यायच्या या दुसऱ्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन घेण्यापेक्षा कपडे असतील, दागिने असतील, वस्तू असतील, मिठाई असेल, फरसाण असेल, या अनेक गोष्टी आहेत ज्या छोटे छोटे व्यापारी आपल्यासाठी या ठिकाणी शहरामध्ये उपलब्ध करतात। पंत्या असतील, दिवे असतील, अगदी छोट्या लक्ष्मीच्या मूर्तीपासून देखील असेल, या सर्व वस्तू सर्व शेवकरांनी आपल्याच गावातून कशा घेता येतील याचा आपण विचार करायला पाहिजे। एखादी वस्तू आवडली नसेल तरी कृपया शेवगावमधूनच खरेदी करा, कारण तो आपल्या व्यापारी व्यवसाय जो आहे याचा उद्योग वाढवणार आहे, पर्यायाने आपल्या शेवगाव शहरातील अर्थचक्र वाढवणार आहे। त्यामुळे आपल्या शेवगाव शहराचीच भरभराट होणार आहे, पर्यायाने आपली भरभराट होणार आहे। एवढी विनंती करतो। सर्वांना दिवाळी सणाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि प्रेमाचा जय श्रीराम।